हरिओम. माझा आवाज येतो ना बरोबर? सुरू करूया. सुखावह अशी बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवूया. पाठीचा कणा सरळ असेल. आपली मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. शारीरिक स्थिरता. पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिरता. आपण जी बैठक धारण केलेली आहे त्या बैठकीमध्ये आपण किती सहजतेने बसलो आहोत याचं निरीक्षण करूया. देहधारणा. आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल आहेत आणि स्थिर आहेत. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. आंतरिक सजगता. प्राणधारणा. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येतंय. श्वास सोडताना ते सावकाश आतल्या दिशेला जातंय. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. करणार आहोत आपण 3 ओमचे उच्चार, एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि हा श्वास सोडताना ओंकार. ओ. 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 ओमच्या कंपनांची अनुभूती. एक आवर्तन मानसिक. एक सहज श्वास भरून घ्या. श्वास सोडत मनातल्या मनात ओंकार. शरीराला मनाकडे जोडणारा हा मानसिक उच्चार. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. यथाशक्ती एक मोठा श्वास भरून घ्या. साधनेसाठी लागणारी प्राणशक्ती, सकारात्मक ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत या श्वासासोबत. आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करा. आपल्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, आळस या श्वासासोबत बाहेर पडत आहे. शरीर आणि मनाने आपण साधनेसाठी स्थिर होत आहोत. करूया चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. आपल्या बंद डोळ्यांसमोर.
आपले आई वडील, आद्य गुरुजन, आपली इष्ट देवता, कुलस्वामिनी, कुलदेवता त्यांचं स्मरण करूया आणि प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हलकीशी मान पुढे झुकवायची आहे. ह्या सगळ्या शक्तींसमोर आपण नतमस्तक होत आहोत. आपल्या साधनेची सुरुवात यांच्या आशीर्वादाने करीत आहोत. सावकाश मान सरळ करूया. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली भूक अलगदपणे डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. हरिओम. ज्यांना शक्य असेल त्यांनी कृपया आपले व्हिडिओ ऑन करा, म्हणजे मला सोपं जाईल, बोलणं सोपं जाईल आणि साधना करणं सोपं जाईल. त्यामुळे ही रिक्वेस्ट आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले व्हिडिओ ऑन ठेवा. तर हरिओम. माझं नाव योगिता सकपाळ. दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आज आपण हा 42वा दैनंदिन योग वर्ग सुरू करत आहोत. 2 दिवस आपले डेमो लेक्चर असतील आणि 3 तारखेपासून आपली रेग्युलर बॅच सुरू होईल. थोडक्यात माझी ओळख, मी योगिता सकपाळ. 2016 मध्ये माझं योगा टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा कम्प्लीट झाला आणि ॲज अ प्रोफेशनल मी लायब्ररियन म्हणून काम करत होते 15 वर्ष आणि त्यासोबतच योग साधनेचं शिक्षणही घेत होते. एम ए इन योगशास्त्र ही पदवी मी 2021 मध्ये कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर येथून संपादन केली. त्यासोबतच नुकतंच YCB लेवल 6 म्हणजे योग थेरपिस्टची माझी लेवल कंप्लीट झालेली आहे. अशा प्रकारे हा योग साधनेचा माझा प्रवास सुरू आहे. योग शिकवत सुद्धा आहे आणि शिकत सुद्धा आहे. दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात, म्हणजे वेगवेगळे सायकोलॉजीचे कोर्स घेतले जातात. त्यासोबतच या योग विभागामध्ये आपली ही दैनंदिन वर्गाची 42वी बॅच सुरू आहे आणि त्यासोबतच आमचं योग शिक्षकचं सुद्धा आमचं ट्रेनिंग सुरू आहे. पहिली बॅच आमची नुकतीच आता कंप्लीट होत आलेलीच आहे. दुसरी बॅच सुरू होणार आहे. तर जसं आज आपण दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर आहोत, हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. मुळामध्ये योग म्हणजे काय, तर शरीराला मनाशी जोडणे म्हणजेच हा योग आहे. आणि आत्ता ही काळाची गरज आहे यासाठी की जी आपली व्यस्त जीवनशैली आहे, त्या जीवनशैलीमध्ये आपण शरीर आणि मनाचं ऑफकोर्स वेगवेगळे उपाय आहेत. म्हणजे कोणी जिम करतं, कोणी मेडिटेशन करतं, काही जण योग साधना पण करतात. पण योग साधना ही फक्त शरीर आणि मनापुरती मर्यादित नसून तिचा एक अथांग असा हा समुद्र आहे की जो आपल्याला आपल्या अंतर्मनाकडे न्यायला मदत करतो. म्हणजे भले तुम्ही आसनं करताय, प्राणायाम करताय, पण त्यासाठी तुम्ही तुमची आंतरिक शक्ती जी आहे ती जागृत करण्याचं खरं काम जे आहे ही योग साधना करते. आज वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये जो योग शिकवला जातो, तर तो अष्टांग योग जो मुनी पतंजलींनी आपल्याला सांगितलेला आहे, जी आपल्या प्राचीन भारताची देणगी आहे योग साधना. तर त्यातलं मुनी पतंजलींचं योगदान हे फार मोठं आहे की ज्यांनी आपल्याला हा दर्शनशास्त्र, पातंजल योगसूत्र हे त्यांनी आपल्याला दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अष्टांग योग सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये एकूण 8 पायऱ्या येतात: यमनियम, आसन प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर यमनियम जे आहेत हे आपल्याला सामाजिक जीवन जगताना कुठले नियम फॉलो केले पाहिजेत हे त्यांनी सांगितलंय. नियम म्हणजे तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व अजून प्रभावी कसं होऊ शकतं याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर ते आसन प्राणायामाकडे वळतात आणि मग प्रत्याहार, धारणा, ध्यान जो अंतरंग योग आहे, म्हणजे ज्याचं मेन योगाचं उद्दिष्ट जे पूर्वी होतं ते मग जे मोक्ष प्राप्ती. पण आत्ताची जी आपली जीवनशैली आहे, लाईफस्टाईल आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवणं हे सध्या योग साधनेचं उद्दिष्ट आहे. तर आपल्या ह्या वर्गामध्ये आपण हाच प्रयत्न करणार आहोत की शरीर आणि मनाने तंदुरुस्त होणं, निरोगी होणं. योग नियमित योग केल्याने काय होतं, तर आपलं शरीर लवचिक तर होतच. आपल्या शरीरामध्ये ज्या 9 सिस्टीम्स आहेत त्या ऍक्टिव्हेट होतात, त्यांचं कार्य चांगलं राहतं.
त्याचबरोबर जर कोणाला झोपेचा त्रास आहे किंवा लठ्ठपणासारखे आजार, स्ट्रेस, डिप्रेशन, व्यस्त जीवनशैली असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अ, ओघाने येतातच. जसं सायकोसोमॅटिक काही आजार आहेत, डायबिटीज म्हणा किंवा थायरॉइड म्हणा, यासारख्या आजारांवरती सुद्धा योग साधना कंट्रोल करते. आणि ह्याच्यावरती खूप सारे रिसर्च सुद्धा झालेले आहेत. म्हणजे हे असंच उठून कोणी शिकवत नाही, तर याच्यावरती वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटने रिसर्च केलेले आहेत. आणि त्यामुळे आम्ही हे सांगू शकतो, की खरंच अशा काही जे आपले लाईफस्टाईल डिसऑर्डर आजार आहेत, त्याच्यावरती योग साधना प्रभावी ठरते. तर या डेमो वर्गामध्ये हाच प्रयत्न असेल, की तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त योग साधनेचे फायदे पोहोचले पाहिजेत आणि तुम्ही नक्कीच ही रेग्युलर साधना केली पाहिजे. हाच या डेमो वर्गाचा उद्देश आहे. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट करते, की प्लीज तुमचे कॅमेरे ऑन ठेवा, जेणेकरून मला सोपं जाईल शिकवायला. बंद कॅमेरासमोर थोडंसं कठीण जातं. जर समोर कोणतरी व्यवस्थित करणारं असेल, तर आम्हाला सुद्धा उत्साह येतो. तर प्लीज अगेन रिक्वेस्ट, ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा आणि साधना करा. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर घ्यायचे आहेत आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, मान मागे सैल सोडायची आणि विश्रांती. ही आहे आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. करणार आहोत आपण सांधे सैल करणारी आसनं, ज्याच्यामध्ये दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत. दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित स्ट्रेच द्यायचा, जास्तीत जास्त ताण द्यायचा आणि अंगठा आतमध्ये घेऊन दोन्हीही पावलं आणि हाताचा अंगठा आत घेऊन त्यावर 4 बोटं घट्ट मिटून घ्यायची. सुरुवातीला आपण सांधे सैल करतोय. आपल्या शरीरामध्ये जेवढे जेवढे जॉइंट्स आहेत ते मोकळे होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा जास्तीत जास्त स्ट्रेच दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये. मग 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. एकदा अंगठा आतमध्ये आणि एकदा अंगठा बाहेर, अशा प्रकारे 3 वेळेला आपण ही कृती करणार आहोत. पुन्हा एकदा जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा, जास्तीत जास्त ताण दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये. मग अंगठा आत घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करूया. पुन्हा ओपन करूया, जास्तीत जास्त स्ट्रेच दोन्हीही पावलं आणि हाताच्या बोटांमध्ये. 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. पुन्हा ओपन करूया, जास्तीत जास्त स्ट्रेच आणि अंगठा आत घेऊन त्यावर 4 बोटं. हातापायांची मूठ घट्ट वळवून घ्यायची, रिलॅक्स करायची. दोन्ही हात खाली आपल्या सीटच्या जवळ ठेवायचे, पाठीचा कणा सरळ ठेवायचा. पावलं जोडून घ्यायची आहेत. दोन्हीही पावलं अँकल जॉइंट्स मधून आधी स्वतःकडे खेचून घ्यायची आणि जमिनीकडे ताणायची. स्वतःकडे खेचायची, जमिनीकडे ताणायची. हे करताना आपल्या काफ मसल्स वरती एकदा ताण आणि एकदा प्रेशर येतो, त्याकडेही लक्ष द्यायचं. स्वतःकडे खेचून घेताना काफ मसल्स वरती स्ट्रेच आहे, ताण आहे आणि जमिनीकडे ताणताना त्याच भागावरती स्ट्रेच तुम्हाला जाणवेल. त्यासोबतच स्वतःकडे खेचून घेताना गुडघ्यावरती प्रेशर येतो. अँकल जॉइंट्स मधून पावलं जेव्हा स्वतःकडे खेचतो, तेव्हा गुडघ्यावर प्रेशर जाणवेल आणि जमिनीकडे ताणताना त्याच गुडघ्याच्या भागावर तुम्हाला ताण जाणवेल. म्हणजे जेव्हा आपण अँकल जॉइंट्स मध्ये ही हालचाल करतो, त्यावेळेला तुमच्या अँकल जॉइंट्सचे सांधे, त्याचबरोबर काफ मसल्स आणि गुडघा याच्यावरती सुद्धा परिणाम होतो. 2 ते 3 वेळा ही कृती करून झाली, की मग थांबायचं. मी अशी आशा करते, की सगळेजण व्यवस्थित करत असतील. दोन्ही पावलं जोडून घ्यायची आहेत पुन्हा एकदा आणि रोटेशन क्लॉकवाईज 3 वेळेला. आपली दोन्हीही पावलांच्या करंगळ्या आहेत, ह्या जमिनीकडे पोचतील अशाप्रमाणे अँकल जॉइंट्स मधून पाऊल गोलाकार फिरवून घ्यायचंय. 3 वेळेला क्लॉकवाईज आणि 3 वेळेला विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज दिशा बदल करून घ्यायचा. यथाशक्ती आणि सावकाश. जर कुणाला लिगामेंटचा त्रास असेल, तर मात्र करताना सावकाश करा. सावकाश पाय मध्यभागी येतील. दोन्हीही हातांच्या बोटांचे गुंफण करायचे. ती आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली घ्यायची. पाठीचा कणा सरळ ठेवायचा. उजवा पाय जमिनीला घासत घासत फोल्ड करायचाय आणि सरळ करायचाय. जमिनीला घासत पाय फोल्ड करा, सरळ करा. पाय फोल्ड, सरळ.
ही कृती 3 वेळा झाली की पुन्हा उजवा पाय फोल्ड करायचा. उजवा पाय गुडघ्यातनं वर उचलायचा 45 डिग्री वर आणि मग पुन्हा खाली ठेवायचा. वर, खाली. गुडघ्यातनं पाय वर असेल सरळ आणि मग खाली. ही कृती 3 वेळेला. 3 वेळा झाली की पुन्हा पाय वर येईल आणि मग तो गुडघ्यातनं गोलाकार फिरवला जाईल क्लॉकवाईज. 1, 3 वेळेला. 2 आणि 3. विरुद्ध बाजूने 3 वेळेला करूया अँटी क्लॉकवाईज. पाऊल गोलाकार सॉरी आपला पाय गोलाकार फिरताना आपला पायाचा अंगठा खाली जमीनच्या जवळ येणं गरजेचं आहे. सावकाश थांबून कृती उजवा पाय सरळ करायचा. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण करायची. ती गुंफण डाव्या गुडघ्याच्या खाली घेऊया. डावा पाय जमिनीला घासत फोल्ड करायचा, सरळ करायचा. पाय फोल्ड, सरळ. पाय फोल्ड, सरळ. पाय फोल्ड, सरळ. थँक्यू दर्शनाताई. ओके. आता हाच डावा गुडघा डावा पाय आपल्याला वर घ्यायचा आहे, खाली ठेवायचा आहे. गुडघ्यातनं सरळ वर 45 डिग्री आणि मग खाली. वर, खाली. वर, खाली. पुन्हा पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, 3. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. 1, 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की सावकाश डावा पाय सरळ करूया आणि पुन्हा थोडा वेळ विश्रांती घेऊया. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात मागे सीटच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. करणार आहोत आपण नेक रोटेशन, ज्याच्याने आपला बीपी जो आहे तो कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. तर तुम्ही म्हणाल की नेक रोटेशन केल्यावर बीपी कसा कंट्रोलमध्ये राहतो? तर आपल्या ज्या ब्लड सर्क्युलेशनच्या ज्या नसा आहेत त्या आपल्या गळ्याच्या इकडनं जातात आणि त्यामुळे आपला जो बीपी आहे, ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे, तो कंट्रोलमध्ये राहतो. त्याचबरोबर थायरॉइड सारखे आजार सुद्धा या साध्या नेक रोटेशनमुळे कंट्रोलमध्ये राहतात. तर आपल्याला साधी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही हात मागे ठेवायचे, पाठकणा सरळ ठेवायचा आहे. दोन्ही पाय समोर आहेत. तर सुरुवातीला आपली मान उजव्या दिशेला जाईल. उजव्या बाजूने मागची भिंत बघा. साधारण आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल. पुन्हा मध्ये आणायची आहे मान आणि मग डाव्या दिशेला घेऊन जायची. डाव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघा. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल. हीच ऍक्शन 2 वेळा करूया. पुन्हा मान मध्ये. एकदा उजवीकडे पाहायचं, एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. मध्ये येऊन थांबूया. आता हलकीशी मान टिल्ट करूया. एकदा उजव्या बाजूला टिल्ट करायचे म्हणजे उजवा कान उजव्या खांद्याजवळ येईल. आपल्या हाताचा सपोर्ट खाली सीट जवळ असल्यामुळे खांदा हलकासा वर उचलला गेलाय, त्यामुळे कानाचा स्पर्श सहज होतोय उजव्या खांद्याला. मग पुन्हा सावकाश डावीकडे, उजवीकडे. सावकाश डावीकडे, उजवीकडे. सावकाश डावीकडे. मध्ये येऊन थांबूया. आता ज्यांना पाठीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, कमरेची दुखणी आहेत, त्यांनी मात्र आपण जी मान अशी पुढे घेणार आहोत, ही कृती टाळायची आहे. त्यांनी हे करणं अवॉइड करायचं आहे. त्यांनी फक्त मान वर घ्यायची आहे आणि मध्ये येऊन थांबायचंय. ज्यांना पाठकणा, कंबरदुखी आणि मानेची दुखणी आहेत, त्यांनी फक्त एवढीच ऍक्शन करायची आहे. बाकीच्यांनी आपली मान सावकाश वर घेऊन जाऊया आणि मग हळूहळू हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया. ज्यांना कुठलाही त्रास नाहीये त्यांनी ही पूर्ण ऍक्शन करा. पुन्हा एकदा सावकाश मान वर न्यायची, चेहरा सिलिंगकडे आणि मग हनुवटी गळ्याकडे. पुन्हा मान सावकाश वर आणि खाली. करूया फुल नेक रोटेशन. पुन्हा एकदा सांगते, ज्यांना पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फुल नेक रोटेशन करणं टाळायचं आहे. त्यांनी फक्त मान एकदा उजवीकडे आणि डावीकडे अशी वरच्या वर फिरून घ्यायची. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आहे आणि 3 वेळेला पूर्ण नेक रोटेशन करूया क्लॉकवाईज. सुरू करूया. मान उजवीकडे मागे आणि डावीकडनं पुढे. ही कृती 3 वेळा करायची आहे. यथाशक्ती आणि सावकाशपणे.
तोंड बंद, ज्यांना शक्य असेल त्यांनी डोळे मिटून घ्या आणि ही कृती करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा डोळे मिटून आपण काही कृती करतो तेव्हा आपोआप आपलं लक्ष त्या कृतीकडे लागतं आणि डाव्या बाजूने विरुद्ध बाजूने हीच कृती अँटी क्लॉकवाईज सावकाश आणि यथाशक्ती कुठेही घाई न करता, गडबड न करता, श्वास रोखून न धरता योग साधना करावी. दोन्ही बाजूने 3-3 वेळा झालं की थांबायचंय, मान सरळ करायची आहे आणि पुन्हा पायामध्ये अंतर घेऊन विश्रांती घ्या. खांदे कोपरत रिलॅक्स करा, डोळे मिटून विश्रांती जाणीव श्वासाकडे घेऊन जा. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्या आणि सावकाशपणे सोडा. साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे. करणार आहोत आपण शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे. सुरुवातीला आपण कोपराचे सांधे मोकळे करून घेऊया. आता जे हाताचा पंजा आधी खांद्यावरती येईल मग सरळ करायचं. हात फोल्ड करूया, सरळ करूया, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. पुन्हा हात फोल्ड करायचे. थोडेसे खांदे किंवा आपली हाताची कोपरं आडवी करायची आहे. पुन्हा हात सरळ करूया, फोल्ड करूया, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड. आता हात वर सरळ करायचे आणि पुन्हा खाली घ्यायचे. वरती सरळ, खाली, वर, खाली, वर, खाली. पुन्हा हाताची बोटं खांद्यावर आहेत. कोपरं समोर घ्या, समोरनं जॉईन करून घ्या आणि करणार आहोत आपण शोल्डर रोटेशन. सुरू करूया. हाताची कोपरं सावकाश डोक्याच्या दिशेने वर न्यायची आणि ती मागून गोलाकार फिरवायची क्लॉकवाईज 3 वेळेला. 1. हे करताना शोल्डर सोबत तुमच्या पाठीच्या मणक्याचा सुद्धा एक हलकासा मसाज होतो. 2 आणि 3. विरुद्ध बाजूने पुन्हा कोपरं जॉईन आणि आता हीच कोपरं मागणं पुढे घेऊन येऊया गोलाकार अँटी क्लॉकवाईज. 1, 2. हे करताना कुठेही चेहऱ्यावर कपाळावर ताण नको आणि 3. 3 वेळा दोन्ही बाजूनी झालं की थांबायचं. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून डोळे मिटून घ्या आणि हलकीशी आपली श्वासाची गती वाढली असेल, जर तुम्ही हे व्यवस्थित केलं असेल तर तुम्हाला याची जाणीव होईल की हलकीशी आपली इथे श्वासाची गती वाढते. आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. आपला जो काही ताण आहे, जी काही दुखणी आहेत खांद्यामधली, ती सगळी बाहेर पडत आहेत. करणार आहोत आपण मार्जर आसन आणि त्यासाठी आधी एक एक पाय सरळ करा. जी साधी मांडी घातली ती सरळ करा आणि आपल्याला विधिवत वज्रासन करून घ्यायचंय. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्या. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, वज्रासन करताना कॉन्ट्रा इंडिकेशन बघा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, लिगामेंट टेअरचा त्रास असेल अँकल जॉईंट्स मध्ये किंवा गुडघ्याच्या स्नायूमध्ये जर तुमचे काहीही दुखापत असेल तर करताना काळजी घ्यायची आहे. यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर विधिवत वज्रासन करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. एक एक पाय फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या सीट खाली सावकाश घेऊन या. मग डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या सीट खाली सावकाश घेऊन या. समोरनं दोन्हीही गुडघे आणि मांड्या जुळलेल्या असतील. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहेत, त्यांनी काय करा, आपले जे हाताचे तळवे आहेत हे खाली जमिनीवर ठेवा, गुडघ्याच्या जवळ. अशा प्रकारे बसून घ्या. ज्यांना पाठकणा आणि गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी अशा प्रकारे बसायचं आहे. ज्यांना डॉक्टरांनी सांगितले की वज्रासन करायचंच नाहीये त्यांनी मात्र साधी मांडी घालून बसा. कारण की आपला हा डेमो वर्ग आहे. कोणाला काय कुठली दुखणी आहेत हे माहिती नसल्यामुळे मी साधारण कॉन्ट्राइंडिकेशन आपल्याला सांगत आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्हीही हातांची ज्ञानमुद्रा म्हणजे अंगठा आणि पहिलं बोट यांचं टोक जोडून घ्यायचं आहे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला घेऊन जायचे. दोन्ही हात गुडघे आणि मांडी याच्यामध्ये असतील. जास्त पुढेही नाही आणि जास्त मागेही नाही. तर मध्ये ठेवायचे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आणि डोळे अलगद मिटून घ्या. जेवणानंतर केलं जाणारं हे एकमेव आसन आहे वज्रासन.
या आसनाच्या अभ्यासाने आपली पचन संस्था सुधारते, खाल्लेलं अन्न नीट पचलं जातं. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे वज्रासन उपयुक्त ठरतं. त्याचबरोबर ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठीही उपयुक्त आहे. वज्रासन हे मेडिटेटिव्ह आसन आहे, ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. या आसनामध्ये तुम्ही प्राणायाम करू शकता, मेडिटेशन करू शकता आणि त्याचबरोबर पाठकण्याचं आरोग्यही इथे सुधारलं जातं, कारण की इथे पाठकणा आपला नैसर्गिक सरळ राहतो. डोळे मिटून ह्या वज्रासनाचे सगळे शारीरिक लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत ही भावना आपल्या मनामध्ये असेल. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. बऱ्याच सगळ्याच जणांचे व्हिडिओ बंद आहेत, त्यामुळे कृपया इन्स्ट्रक्शन व्यवस्थित फॉलो करा आणि कृती करा. कुठेही स्वतःला दुखापत करून घेऊ नका. जोड श्वासाची, श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. वज्रासनाचे मानसिक लाभही आपल्याला प्राप्त होत आहेत ही भावना आपल्या मनात. सावकाश डोळे उघडायचे आणि वज्रासनातनं पुढे जाणार करणार आहोत आपण मार्जरासन. त्यासाठी हातांची जी ज्ञानमुद्रा केली ती सोडून द्या. दोन्हीही गुडघ्यांवर उभे राहा. आपल्या गुडघ्यांमध्ये साधारण आपल्याला शोल्डर एवढं अंतर घ्यायचंय. तर आधी गुडघे एकमेकांपासून लांब करा. पुन्हा आपला सीटचा भाग आपल्या पायावर घेऊन या, म्हणजे तिथे बसायचंय आपल्याला. आपला उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्यायचंय आणि त्याप्रमाणे आपल्याला आपला डावा पाय ऍडजस्ट करायचा आहे. म्हणजे बरोबर आपलं हे जे अंतर आहे हे आपल्या शोल्डर एवढं होऊन जातं. आता दोन्हीही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना लावून घ्या. ठीक आहे. गुडघ्यातनं दोन्ही पाय आणि खांद्यातनं दोन्ही हात सरळ करा. बघा तुमच्या लक्षात येईल आता की आपलं संपूर्ण शरीर हे एका रेषेमध्ये आलेलं आहे. पावलं जी आहेत ही जमिनीकडे फ्लॅट करायची आहेत. जर कोणाला समजलं नसेल तर आधी बघून घ्या आणि मग एकत्रित करा. मग एकत्रित करूया. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला ही स्थिती घ्यायची आहे. आपली नजर जी आहे ही दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. आपल्या पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडून द्या. खांदे रिलॅक्स करा. ज्यांना मनगटाची दुखणी आहेत त्यांनी मात्र करताना काळजी घ्या. माझ्या सूचनेची वाट न बघता तुम्ही हे आसन सोडलं तरीही चालेल. ज्यांना मनगटाचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. तर सुरुवातीला आपण करणार आहोत मार्जरासन भाग 1. आता इथे आपल्याला सावकाश आपली मान हळूहळू सिलिंगच्या दिशेला न्यायला सुरुवात करायची. आपली नजर सिलिंगकडे जाईल. अंतिम स्थितीमध्ये तुम्हाला दातावर दात लावायचे आणि डोळे मिटून घ्यायचे. तुमचे खांदे आणि कोपरं एकदम रिलॅक्स करा. पाठीचे स्नायू ढिले करा. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैल सोडा. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नसेल. यथाशक्ती प्रयत्न आपण केलेला आहे. मार्जरासन भाग 1. नजर सिलिंगकडे आहे. मग डोळे मिटून घ्यायचे, दातावर दात लावायचे आणि आता आपली जाणीव आपल्या पाठीच्या कण्याकडे घेऊन जा. लोअर बॅक पासून ते वर पर्यंत आपल्या संपूर्ण 33 मणक्याचा हा जो पाठकणा आहे त्याच्यावर प्रेशर आलेला आहे. अंतर्वक्र आकार त्याला मिळालेला आहे. गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू ताणले गेलेले आहेत. थायरॉइड उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक मार्जरासन आपण आता करतोय. जोड श्वासाची, श्वास घेतोय आणि सोडतोय. उलट चाल करूया. डोळे उघडा. सावकाश पुन्हा आपली मान सरळ मध्यभागी येईल. जो पाठकण्यावर प्रेशर आलेला होता तो रिलीज झालेला आहे. गळ्यापासून पोटापर्यंतचे जे स्नायू ताणले गेले तेही रिलीज झालेले आहेत. आता आपला पाठकणा सिलिंगला समांतर आणि पोट जमिनीला समांतर आलेला आहे. करणार आहोत मार्जरासन भाग 2. ज्यांना पाठीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, कमरेची दुखणी आहे त्यांनी मार्जरासन भाग 2 करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायला सुरुवात करा. आपली हनुवटी चिन लॉक पोझिशन होईल. गळ्याला लावून घ्यायची आहे. इथे तुमचा पाठीचा कणा सिलिंगच्या दिशेने अजून ताणला जाईल.
आणि आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाईल. कॉलर बोन पर्यंत आपली हनुवटी जातीये. पाठकणा सिलिंगकडे ताणला गेलेला आहे. ज्या पाठकण्यावरती भाग 1 मध्ये प्रेशर होता त्याच पाठकण्यावर आता ताण आलेला आहे आणि गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू तिथे आता प्रेशर आलेलं आहे. पाठकण्याचं आरोग्य सुधारणारं हे मार्जरासन, थायरॉइड उपचारात्मक प्रतिबंधात्मक मार्जरासन आपण करतोय. उलट चाल करताना सावकाश, मान मध्यभागी, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. आता ही ऍक्शन आपण थोडीशी डायनॅमिक करूया. ठीक आहे, आपल्याला सावकाश मान वर न्यायची, नजर सिलिंगकडे घेऊन जायची आणि मग सावकाश हनुवटी गळ्याकडे आणायची. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी मध्ये येऊन थांबा, हनुवटी गळ्याकडे घेऊ नका. ज्यांना कुठलाच त्रास नाहीये त्यांनी मात्र ही ऍक्शन पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा सावकाश श्वास घेत मान वर न्या आणि श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे घेऊन या. सावकाश श्वास घेत मान वर, श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. अजून एकदा श्वास घेत मान वर, नजर सिलिंगकडे आणि श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. मध्ये येऊन थांबायचं. वज्रासनामध्ये स्थिर व्हायचंय. गुडघे मांड्या एकमेकांना जोडून घ्या. सीटचा भाग आपल्या पायावर घ्या. डोळे मिटून घ्या. मनगटामध्ये जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर आपले हात झटकून घ्या, म्हणजे आलेला रिलीज होईल. डोळे मिटून ही कृती करा. दोन्ही हात पुन्हा गुडघ्यावर, मांडीवरती असतील. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. करणार आहोत आपण आनंद बालासन. जो पाठकण्याला प्रेशर होता तो रिलीज होईल. ठीक आहे, हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपले हात सावकाश खाली जमिनीच्या दिशेने घेऊन या. आपले हाताचे तळवे पूर्णपणे जमिनीवर टेकतील. थोडेसे हात पुढे पुढे सरकवायचे आणि आपला कपाळ जे आहे हे जमिनीच्या दिशेने सैल सोडायचंय. कोपरापासून हाताच्या तळव्यापर्यंत आपला हात जमिनीवर असेल. पाठकणा एकदम रिलॅक्स करा. डोळे मिटलेले आहेत आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश उलट चाल करताना श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ व्हा. हात वर घ्यायची गरज नाही. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ व्हा आणि एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. एक एक पाय डावा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. सावकाश उठून उभे राहायचं. स्टँडिंग मध्ये घेऊया आणि विश्रांती घेऊया. करणार आहोत आपण कटिचक्रासन, म्हणजे आपल्या कमरेच्या स्नायूंना ट्विस्टिंग. तर इथे पायामध्ये थोडस अंतर घ्या. सोपं आहे, एकत्रित करू शकतो आपण. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. ठीक आहे, आता आपला डावा हात उजव्या खांद्यावर ठेवा समोरनं आणि उजवा हात मागून डाव्या कमरेवर ठेवायचा आणि उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघायची. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. मग उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघायची. विरुद्ध बाजूने आपण हे ट्विस्टिंग करतोय. सुरू करूया. एकदा उजवीकडे थोडस डायनॅमिकलचा आणि एकदा डावीकडे. हे करताना तुमच्या कमरेवरती जो पिळ येतोय त्याकडे लक्ष द्या आणि पाय मात्र गुडघ्यातनं सरळ ठेवा. 10 वेळेला ही कृती. 1 2 हात थोडेशी स्विंग करा. 3 4 5 6 7 8 9 10. मध्ये येऊन थांबायचं. 10 वेळा झालं की थांबा. थोडा वेळ विश्रांती घ्या. श्वासाकडे लक्ष. स्टँडिंग मधली विश्रांती म्हणजे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि मान मागे सैल सोडायची. ही झाली आपली स्टँडिंग मधली उभं राहून जी आपण आसनं करतो
त्या स्थितीमधली ही विश्रांती स्थिती, रिलॅक्स करणार आहोत आपण ताडासन. ताड म्हणजे तुम्हाला ताडाचं झाड माहिती असेल सगळ्यांना, जे त्याच्या उंचीसाठी प्रसिद्ध आहे. तसंच हे ताडासन, ज्याने आपल्या शरीरातले सगळे स्नायू स्ट्रेचिंग होतात. आपल्या शरीरामधली जी रोगप्रतिकारक क्षमता जी प्रणाली आहे, म्हणजे जी सिस्टीम आहे, लिम्फेटिक सिस्टीम, ज्याच्याने आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि बरेचसे आजार आपल्यापासून लांब राहतात, तर त्याच्यासाठी हे प्रभावी असं ताडासन लहान मुलांसाठी सुद्धा तेवढंच उपयुक्त आहे, ज्याच्याने आपले सगळे स्नायू ताणले जातात. आणि उंची वृद्धीसाठी हे ताडासन प्रसिद्ध आहे, जे त्याच्या उंचीसाठी प्रसिद्ध आहे. ताड म्हणजे ताडाचं झाड. त्याचप्रमाणे हा आपल्या शरीराचा आकृतिबंध होतो, की जे त्याने केल्याने लहान मुलांमध्ये उंचीचा जो म्हणजे साधारण त्यांचं जे उंची वाढायचं वय असतं, त्याच्यामध्ये जर तुम्ही अशा प्रकारची आसनं जर त्यांना दिलीत करायला, तर नक्कीच त्यांच्या शरीराच्या ठेवणीमध्ये बदल होतात. तर आता सुरू करूया ताडासन. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळवून घ्या, हात शरीराच्या जवळ, नजर समोर ठेवा. आपलं कॉन्सन्ट्रेशन बॅलन्स सुधारणारं सुद्धा हे ताडासन आहे. आता ज्यांना असं वाटतंय की आपला तोल जातोय, तर त्यांनी मात्र थोडंसं पावलामध्ये अंतर घ्या किंवा भिंतीचा आधार घ्या आणि भिंतीला टेकून उभे राहा. ठीक आहे? तर नजर समोर ठेवा, चेहरा शांत, चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य असू द्या. आता दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. ठीक आहे? हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. आता हेच हात हळूहळू सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. हळूहळू सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना झालाय. आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला घेऊन जा, म्हणजे तो स्ट्रेच तुम्हाला अधिक जाणवेल. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि आता आपल्याला चवड्याच्या भागावर उभं राहायचंय. आपल्या शरीराचा संपूर्ण भार आपल्याला चवड्यांवर द्यायचंय. सावकाश आपल्या टाचा वर उचला. तुमचा संपूर्ण शरीराचा भार तुमच्या चवड्यांवर आलेला आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच करा. पावलापासून ते हातापर्यंत संपूर्ण शरीरामध्ये ताण द्यायचा. वर्टिकली उभ्या कक्षेमध्ये आपण स्ट्रेच देतोय. ताण, 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 रिलॅक्स. टाचा खाली घ्या, हात तसेच राहू दे. अजून एकदा आपण हीच कृती करणार आहोत. पुन्हा पाय पावलं आपली आपली ऍडजस्ट करून घ्या. हाताची स्थिती ऍडजस्ट करून घ्या. स्ट्रेच द्या आणि मग पुन्हा एकदा टाचा वर उचला आणि संपूर्ण शरीराला स्ट्रेच द्या उभ्या कक्षेमध्ये. ताण, 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 रिलॅक्स. सावकाश हात खाली घ्या. हातांच्या बोटांची गुंफण सोडून द्या आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. बघा, संपूर्ण आपल्याला खूप मोकळं वाटतं जेव्हा आपण हे आसन करतो तेव्हा. आपल्या सगळ्या नसा, आपलं सगळं ब्लड सर्क्युलेशन सिस्टम इथे ऍक्टिव्हेट होते आणि खूप मोकळं झाल्यासारखं वाटतं जेव्हा आपण हे काही ठराविक आसनं करतो त्यावेळेला. करणार आहोत पुढचं अजून एक आसन, ते म्हणजेच एक पादतोलासन. बॅलन्सिंग आसन आहे. सोपं आहे. त्याला कॉन्ट्राइंडिकेशन विशेष असे काही नाहीयेत. अगदीच गुडघेदुखीचा त्रास असेल तर मात्र बॅलन्स करताना थोडासा तुम्हाला त्रास होऊ शकतो. ते करताना थोडीशी काळजी घ्या किंवा पुन्हा भिंतीला टेकून उभं राहा. तर दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ असू दे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. पुन्हा नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि मग आपला उजवा पाय जो आहे तो गुडघ्यातनं फोल्ड करून वर उचला. त्याचं पाऊल जमिनीला पॉइंटेड करा. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. पुन्हा हे आसन बॅलन्सिंग आहे. स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवणारं, मनोबल वाढवणारं हे आसन आहे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि 5 सेकंद या स्थितीमध्ये थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. छान, दर्शनात आहे. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. उजवा पाय खाली घ्या. हात तसेच हीच कृती विरुद्ध बाजूने करायची आहे. आता डावा पाय वर उचला, गुडघ्यातनं फोल्ड करून त्याचं पाऊल जमिनीला पॉइंटेड करा. डाव्या पायाची बोट जमिनीला पॉइंटेड असतील. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. स्वतःचा बॅलन्स सांभाळा आणि 5 सेकंद या स्थितीमध्ये थांबा. 5,
4 3 2 1 रिलॅक्स. डावा पाय खाली, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. पुन्हा जाणीव श्वासाकडे. बघा, जे पहिल्यांदा योग साधना करत असतील ते कदाचित तुम्ही तुमचा श्वास रोखून धरत असाल, तर नेहमी लक्षात घ्यायचं की योग साधना करताना कधीही श्वास रोखून धरायचा नाही आणि कुठलीही घाई गडबड करायची नाही. सावकाश खाली बसायचं. तर आपण करणार आहोत अर्ध पवन मुक्तासन आणि सुलभ भुजंगासन. तर ही दोन्ही आसनं मी आधी दाखवते करून कशी करायची आणि मग आपण सगळे एकत्रित करणार आहोत. ठीक आहे. अर्ध पवन मुक्तासन जे आपण करणार आहोत किंवा सुलभ पवन मुक्तासन, त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्या की ज्यांना पाठकणा कंबरदुखीची तीव्र दुखणी आहेत, स्लिप डिस्कचा त्रास आहे, त्यांनी करताना काळजी घ्या, करण्याचा प्रयत्न मात्र जरूर करा. सुलभ भुजंगासन जे करणार आहोत, तर जे प्रेग्नेंट स्त्रियांनी ते करायचं नाहीये. जे पोटावर पडून आसनं केली जातात ती, किंवा पोटासंबंधी कुठलीही शस्त्रक्रिया नुकतीच झाली असेल अगदी 2-3 महिन्यापूर्वी, तर त्यांनी मात्र पोटावर पडून केली जाणारी आसनं करणं टाळायचं आहे. तर दोन्हीही आसनं मी दाखवते, मग आपण एकत्रित करू शकता. दर्शनाताई तुम्ही करायला हरकत नाही, कारण की तुमची ऑलरेडी प्रॅक्टिस झाली आहे. ठीक आहे. बाकीच्यांनी जे नवीन साधक आहेत त्यांनी मात्र बघून घ्या आणि मग आपण पुन्हा सगळे एकत्रित करणार आहोत. ठीक आहे. सगळ्यांनी बघून घ्या. आधी करणार आहोत आपण अर्ध पवन मुक्तासन. तर पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. बघा, दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. आपले हात शरीरापासून लांब आहेत. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आणि हाताची बोटं अर्धवट मिटलेली. जेव्हा आपण शवासन करतो पाठीवर पडून, तर ही शवासनाची आदर्श स्थिती आहे आणि पाठीवर पडून जी आसनं केली जातात त्याची ही विश्रांती अवस्था आहे. तर आपण आज बघणार आहोत अर्ध पवन मुक्तासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, आपले हात शरीराच्या जवळ ठेवायचे. ठीक आहे. अगदी सोपी कृती आहे, बेसिक जी आपण म्हणतो ती. तर हे करताना आपल्याला आपला डावा पाय जो आहे तो असा फोल्ड करायचा आहे. त्याचा पाऊल उजव्या गुडघ्याच्या जवळ आलेला आहे. ठीक आहे. आता दुसरा जो उजवा पाय आहे तो आपल्याला 90 डिग्री वर घ्यायचा आहे. बघा, सावकाश आणि टप्प्याटप्प्याने. उजवा पाय 10 अंश 20 अंश गुडघ्यातनं सरळ ठेवून 90 डिग्री वर घ्यायचा. मग 30 40 50 60 70 80 आणि 90. ठीक आहे. आज आपण अगदी सोपी कृती करतोय. उद्याच्या भागामध्ये ह्याच्या पुढची कृती बघणार आपण. ठीक आहे. 90 डिग्री आपला हा उजवा पाय आपण वर घेतल्यानंतर तो आपण असा फोल्ड करणार, त्याचं पाऊल जमिनीकडे सैल सोडणार. त्यानंतर दोन्हीही हातांनी त्या उजव्या पायाला विळखा द्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. आता इथे तुमच्या पूर्णपणे पोटावर प्रेशर येतो. आपलं उजवं पाऊल जमिनीकडे सैल सोडायचं. आता ज्यांना सर्वायकल पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करायची. बाकीच्यांनी मग आपलं डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. हे झालं सुलभ पवन मुक्तासन. पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. उलट चाल करताना सावकाश मान खाली घ्यायची. आपल्या हाताचा विळखा जो आहे तो सोडायचा, हात खाली घ्यायचे. हात उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर घ्यायचा आणि मग नियंत्रित जमिनीवर धाडकन न पडता सावकाश जमिनीवर घ्यायचा. मग जो फोल्ड असलेला डावा पाय आहे तो सरळ करायचा आणि मग हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करणार. ठीक आहे. हे झालं आपण सुलभ पवन मुक्तासन आपण करणार आहोत दोन्हीही बाजूनी एकाच वेळेला. त्यानंतर आपण करणार आहोत सुलभ भुजंगासन. तेही दाखवते, मग आपण सगळी आसनं एकत्रित करू. तर इथे पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. दोन्हीही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. आपली मान उजवीकडे डावीकडे किंवा मध्यभागी. सुलभ भुजंगासन करताना दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. मग दोन्ही हात फोल्ड करायचे. हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेत. भुजंग म्हणजे काय, तर कोबरा, किंग कोबरा. तर त्याप्रमाणे आपला हा आकृती बनतो. सापा जसं कोबरा त्याचा फणा काढून उभा राहतो, त्याचप्रमाणे आपला हा आकृतीबंध दिसतो शरीराचा. थायरॉइड उपचारात्मक आहे हे आसन. आणि आता बघा, हाताची कोपरं जी आहेत ही शरीराच्या जवळ आहेत आणि आपले हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत आहेत. ठीक आहे.
हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. आता मग हळूहळू कपाळ, नाक, हनुवटी करा आणि छातीचा भाग असं करत करत आपल्याला पोटापर्यंत वर यायचंय नजर सेलिंगकडे. ज्याप्रमाणे भुजंग त्याचा पणाकडून उभा राहतो त्याप्रमाणे हा आपला कृतीबंध आणि ही अगदी सुलभ म्हणजे बेसिक कृती आहे नजर सेलिंग द्यायची. दोन्ही पाय मागून स्ट्रेच करायचे, तोंड बंद डोळे बंद श्वास चालत असते. हे झालं सुलभ भुजंगासन. पाठीची दुखणी कमी होतात, थायरॉइड सारखे आजार आपल्यापासून लांब. उलट चालत असताना सावकाश कपाळ जमिनीवर येईल, दोन्ही हात खाली द्यायचे आणि मग विश्रांती घ्यायची. ठीक आहे. आता सगळ्यांनी एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. सगळ्यांनी सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. टाचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेर, दोन्ही हात शरीरापासून लांब, हातांची बोटं अर्धवट मिठली, डोळे अर्धवट मिटून घ्यायचे. श्वासाकडे लक्ष द्यायचंय. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. करणार आहोत आपण सुलभ पवन मुक्तासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आपला डावा पाय जो आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या जवळ येईल. उजवा पाय 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करूया. सावकाश उजवा पाय 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. 90 डिग्री वर आलाय. ठीक आहे. आता हात उजवा पाय फोल्ड करा, त्याला समोरनं आपल्या हातांचा विळखा द्या. शक्य असेल तर एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. हे करताना आपलं डोकं वर उचललं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पावलं उजवं पाऊल जमिनीकडे सैल सोडा. डोळे अलगद मिटून घ्या आणि जाणीव आपल्या उजव्या बाजूच्या पोटावर घेऊन जा. तिथे आलेला प्रेशर, त्याची जाणीव. आपल्या शरीरामधला गॅस जो आहे तो निवारण्याचं काम हे पवन मुक्तासन. याच्या नावातच याचे लाभ आहेत. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे, कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, त्यांच्यासाठी उपयुक्त आहे हे पवन मुक्तासन. गॅसेसचा ज्यांना त्रास आहे तो कमी व्हायला मदत होते. तर आता जी आपण कृती करतोय ही अगदी बेसिक कृती आहे. आता सावकाश ज्यांना सर्वायकल पाठीचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. तोंड बंद डोळे बंद श्वास चालू. सावकाश डोकं नियंत्रित जमिनीवर, हाताचा विळखा सोडा. उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर घ्या आणि तो नियंत्रित खाली जमिनीवर येऊ दे. अगदी सावकाश, धाडकन न आपटता सावकाश जमिनीवर घेऊन या. डावा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर घेऊन थोडा वेळ विश्रांती. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या गुडघ्याच्या जवळ येईल. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करूया. 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. डावा पाय फोल्ड करा. डाव्या पायाला समोरनं आपल्या हातांचा विळखा द्या. डोळे मिटून डाव्या बाजूने आलेला प्रेशर त्याचा अनुभव घ्या. नॉर्मल श्वास चालू ठेवा. डावं पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या. पुन्हा मगाचंच कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घेऊन बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. टट्टापास नसते. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतो, सोडतोय. 2 ते 3 श्वास आपण इथे थांबायचं. उलट चालू करताना डोकं नियंत्रित जमिनीवर. आपल्या हाताचा विळखा सोडा. हात खाली. डावा पाय पुन्हा 90 डिग्री वर घेऊन जायचा आणि नियंत्रित जमीन. सावकाश टप्प्याटप्प्याने खाली घेऊन येऊया. ज्या प्रमाणे आपण तो वर आणला होता त्याचप्रमाणे तो नियंत्रित जमिनीवर येईल. उजवा पाय सरळ करूया आणि विश्रांती घेऊया. आपण केलेलं अर्ध सुलभ पवन मुक्तासन
त्याचा संपूर्ण आपल्या शरीरावरती श्वासाच्या गतीवर जो काही परिणाम झालाय त्याची अनुभूती घेऊया. डोळे मिटून सावकाश एका कुशीला बोलूया आणि पोटावर पडून विश्रांती, कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. डोळे मिटून घ्यायचे, चेहरा शांत. करणार आहोत आपण सुलभ भुजंगासन. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. मगाशी मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता आपण त्याची एकत्रित प्रॅक्टिस करतोय. आणि आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेमध्ये असतील, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेमध्ये असतील. दोन्ही ही पावलं जोडलेली आहेत. आणि आता एकाच वेळेला सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि आपल्या नेवल रिजन पर्यंत आपल्याला वर यायचंय. हाताची कोपरं कुठेही वर उचलू नका, ती खाली जमिनीवर असतील. नजर मात्र आपली सिलिंगकडे असते. दोन्ही पाय मागून स्ट्रेच करा, पावलं जमिनीकडे फ्लॅट असते. अंतिम स्थितीमध्ये तुमचं तोंड बंद, डोळे बंद, दातावर दात असू दे आणि श्वास चालू ठेवा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू ताणले गेलेत त्याची जाणीव आणि पाठीच्या मणक्यावर आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. जोर श्वासाची. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चालू करूया. डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश आपलं कपाळ जमिनीवर घेऊन घ्या. दोन्ही हात खाली आणि विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश होय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मध्ये सैल सोड. डोळे मिटलेले. सुरुवातीपासून ते आतापर्यंत आपण ज्या ज्या काही कृती केल्या त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. बैठक स्थितीमध्ये आपण थोडेसे रोजने एक्सरसाइज केल्या. त्यानंतर आपण वज्रासन, वज्रासनातून पुढे जाणार, पुढे केलेलं मार्जरासन केलं. उभं राहून केलेली 2 आसनं. ताडासन, एक पादतोलासन, त्याच्यानंतर पाठीवर पडून आपण सुलभ पवन मुक्तासन केलं आणि पोटावर पडून सुलभ भुजंगासन. या सगळ्या गोष्टींचा मनातल्या मनात मागोवा. साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घ्या. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये, म्हणजे दोन्ही हातांची कप करायचे आणि ते आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. डोळे मिटलेले, चेहरा शांत. बंद डोळ्यांनी आपण जी साधी बैठक घातलेली आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न करा. पावलापासून मस्तिष्कापर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिरता. करणार आहोत आपण दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांच्यासाठी दीर्घ श्वसन अतिशय महत्वाचं ठरतं. मन शांत होण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी या दीर्घ श्वसनाचं फायदे जे आहेत हे आपल्याला खूप चांगले मिळतात. तर 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. डोळे मिटून घ्या. आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. हा श्वास भरून घेताना चेहऱ्यावर, कपाळावर कुठलाही ताण नसेल. आपल्या आपल्या क्षमतेने आपण मोठा श्वास भरून घेतोय आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्यायला सुरुवात करा.
स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ आउट. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी हा तुमचा दुपटीचा असेल. अजून 2 आवर्तनं. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. अजून 1 आवर्तन करूया दीर्घ श्वसनाचं. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती आपण ह्या श्वासासोबत आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. आणि संथ गतीने श्वास सोडताना आपल्या मनातली सगळी नकारात्मकता, आपल्या सगळ्या शारीरिक, मानसिक व्याधी, दुःख, काळजी ह्या श्वासासोबत बाहेर सोडून देत आहोत. शरीर मनाने स्थिर, आनंदी आणि समाधानी होता. ही भावना आपल्या मनामध्ये. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आपण केलेली आहे ज्ञान मुद्रा. हाताची कोपरे शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणून तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाचे सटल व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत आहेत का, तिथे आपलं मन केंद्रित करून घेऊया. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं तिथे किंचितसा दाब आणा आणि तिथे ज्या आपल्या नसा आहेत तिथून जो रक्ताचा प्रवाह सुरू आहे त्या प्रवाहाच्या स्पंदनांची अनुभूती. मन शांत आणि एकाग्र होण्यासाठी प्राणस्पंदनांची अनुभूती. बघा काही हलकेसे ठोके आपल्याला जाणवतील, तिथे आपलं मन केंद्रित करून घ्या. शरीर आणि मनाच्या उत्तम आरोग्यासाठी आपण जो मार्ग निवडलेला आहे योग साधनेचा, त्यासाठी स्वतःला मनापासून धन्यवाद द्या. योग म्हणजे फक्त शारीरिक कसरत नसून, जसं भगवान श्रीकृष्ण म्हणतात, योग कर्मसु कौशल्य. आपण जी कुठली कामं करतो त्या कामामध्ये शिस्त आणि प्रामाणिकपणा असणं हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, समत्वम योग उच्यते. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये, ती सुख असो किंवा दुःख असो, कुठल्याही परिस्थितीमध्ये, अनुकूल परिस्थितीमध्ये शरीर आणि मनाचा समतोल बिघडू न देता तो स्थिर ठेवणं हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. जाणीव श्वासाकडे घेऊन जाऊया. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना जाणवतोय आणि श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. मी श्वास घेताना प्राणयुक्त होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे आणि मी श्वास सोडताना तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. ही भावना आपल्या मनामध्ये. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. करणार आहोत आपण 3 ओंकार एका लागोपाठ एक. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना ओमचा उच्चार करा. अशीच 2 आवर्तनं एका लागोपाठ एक.
दोन्ही हात जोडून शरीर मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् पूर्वार्धमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृता. ओम शांती शांती शांती. आपली मान हलकीशी पुढे झुकवायची आहे. मनोमन आपले आद्य आई वडील गुरुजन इष्टदेवता कुलस्वामी स्मरण करूया. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाला या आठवड्याला सुरुवात करूया. सावकाश मान सरळ करायची. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं दर्शन. निर्माण धैर्य अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडायचे. एक दृष्टी समोर असलेल्या अवघडे असेल. हरिओम. धन्यवाद. भेटणार आहोत उद्या सकाळी बरोबर 5:50ला. कृपया वेळेचं बंधन पाळा आणि बरोबर 5:50ला जॉईन व्हा. हरिओम. धन्यवाद. शुभ दिवस सगळ्यांना. मीटिंग एंड करते.